खरं तर ना, मी आज पूर्ण प्लॅनिंग केली होती, की म्हणजे मस्त अंघोळ वगैरे करून आणि मग व्हिडिओला सुरुवात करावी. हेअर वॉश वगैरे करायचा होता म्हणून केसांना भरपूर पचपच जे आहे ना, तेल लावलेलं आहे मी. पण असं काही झालंच नाही. मी गरम पाणी करायला ठेवलं आणि माहीतच नाही लाईट कधी गेली आणि पाणी काही गरम झालंच नाही. जेव्हा बकेट घ्यायला गेली तेव्हा लक्षात आलं, की अरे खूप वेळपासून लाईटच नव्हती. म्हणून म्हटलं आता हे कामं पण असेच राहतील आणि इतका वेळ करायचं काय जोवर पाणी गरम होतं. म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया आणि कामांनासुद्धा. तर सकाळी जे आहे आता माझा म्हणजे पिया स्कूलला गेलेली आहे आणि तिला पराठा वगैरे जो होता ना तो तसा बनवून दिलेला होता मी. आणि त्यानंतर जे आहे तसंच किचन पडलेलं होतं, ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालेलं आहे आणि तेच म्हटलं आता आवरूनच घेऊया. म्हणजे एखाद दिवशी आपण एखादी गोष्ट ठरवलेली असते, की आपण सकाळी उठल्यावर अशी आपली रुटीन असणार आहे, पण त्यामध्ये काही ना काही अडथळा होतो आणि जी रुटीन आणि जी प्लॅनिंग केलेली असते ना ती मात्र आपली चेंज होऊन जाते. तर बघा किचनमधून ना अशी माझी बाल्कनी दिसते मला दररोज सकाळी आणि खूप छान मस्त वाटतं फ्रेश सगळे झाडं बघताना. आणि जेव्हाही किचनमध्ये काम करता करता एखाद मिनिटमध्ये जो वेळ मिळतो म्हणजे असं असं म्हणायला हरकत नाही, की किचनमध्ये काम करताना जेव्हा श्वास घ्यायला वेळ मिळतो ना तेव्हा मी माझी बाल्कनी किचनमधून एन्जॉय करत असते. कारण सकाळची धावपळ मला काही वेगळ्या शब्दात सांगायची म्हणजे गरजच वाटत नाही. कारण प्रत्येक म्हणजे जी आई आहे जिला टिफिन बनवावा लागतोय सकाळी उठून मुलांच्या म्हणजे त्यांची तयारी करा, त्यांचा टिफिन बनवा आणि त्यांना व्यवस्थित वेळेवर जे आहे स्कूलला पाठवणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो. आणि तो सकाळी उठल्यानंतर एवढी काही गडबडीची कामं चालतात ना, की मग त्यामध्ये खरंच श्वास घ्यायला टाईम नसतो असं म्हणायला हरकत नसते. पण तरीही मी जरा लवकर उठण्याचा प्रयत्न करते आणि जे आहे जो सकाळचा टाईम आहे तो रिलॅक्स म्हणजे वाटला पाहिजे, चिडचिड व्हायला नको. पियावर असो किंवा मग तिची तयारी करताना आपली आरडाओरड होऊनच जाते. कारण मुलं खूप निवांत त्यांची कामं करतात आणि आपल्याला आपल्या स्पीडने कामं पाहिजे असतात, पण ती होत नाही. मी ट्राय करते की जरा 5 मिनटं लवकर उठावं जेणेकरून तिच्यावर माझी चिडचिड होणार नाही. तर आता पहिले मी किचन इथे क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आता जे आहे भांडे वगैरे घसून घेते आणि अजूनही काही पाणी तापलेलं नव्हतं. म्हटलं आता करायचं काय, तर इथे बाल्कनीमध्ये आली बघायला मी. तर बघा 1-2 झाडं आहेत जी सुकली आहेत आणि त्याचं मी तुम्हाला ऑलरेडी आधीपासूनच सांगून ठेवलं होतं, की जेव्हा आम्ही आता फिरायला गेलो तेव्हा काय झालं ना, की जास्त पाणी टाकलं होतं झाडांमध्ये आणि मग जास्त पाणी झाल्याने ही झाडं हमखास म्हणजे मरतातच. त्यामुळे पाणी थोडं कमी झालं ना तर चालतं एका टायमाला, पण पाणी जर जास्त झालं कारण त्यामधून आपण ते काढू शकत नाही, पाणी कमी पडतं आहे आणि मग आपण ते येऊन नंतर त्या झाडाला थोडं रिकवर करू शकतो. पण जास्त पाण्याची झाडं मोस्ट ऑफ जे आहे ते जगत नाही कारण त्यांची रूट्स जे असतात ना ते पूर्णपणे सडून जातात. आणि अशीच 2-4 झाडे झाली माझी. जशी 2 सदाफुली होती विनका म्हणजे जी व्हेरिगेटेड व्हरायटी असते ना, ते दोघांना इतकी फ्लावरिंग होत होती ना, म्हणजे फुलं मोजली गेली नसती ना एवढी त्याला फ्लावरिंग होत होती. पण दोघांमध्येही पाणी जास्त झालं आणि गेले. आणि आता जे थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला कुंडी दाखवली ना तर ती डायन्थसची होती. तेही छान हेल्दी होतं बरं का. म्हणजे त्याला इतक्या ब्रांचेस होत्या ना, की फ्युचरमध्ये जर ते चांगलं राहिलं असतं ना तर असं भरून गुच्छांमध्ये त्याला फ्लावरिंग झाली असती आणि असंही थोडं गुच्छामध्येच त्याला फ्लावरिंग होते, पण अजून छान मस्त त्याला फ्लावरिंग झाली असती. आणि हेल्दी पण होतं, ते मोठं होतं खूप जास्त, आणतानाच मला छान मिळालेलं होतं. पण ज्याचं त्याचं नशीब आता म्हणायचं काय. आणि थोडी इथे अरेंजमेंट चालली आहे. एक कुंडी खाली झाली नाही की दुसरी कुंडी तिथे शिफ्ट करावी लागते. ॲलोवेरा जी होती ना ती मी तिथे ठेवून घेतली जेणेकरून तिलाही जरा ऊन जे आहे ते मिळेल. आणि हे बघा हे इथे असं स्नेक प्लांट आहे, तर हे मी याच्या डब्यामध्ये लावलेलं होतं आणि त्याला आता बाहेरून त्याचे म्हणजे साईडून त्याचे ब्रांचेस निघताय ना, तर हा डब्बा पूर्ण तोडूनच टाकला स्नेक प्लांटने. आणि सगळ्यात इझी टू मेंटेन कुठलं प्लांट असेल ना तर ते स्नेक प्लांट आहे बरं का. म्हणजे तुम्ही एकदाचं लावलं त्याला कमी पाणी होऊ द्या, त्याला जास्त पाणी होऊ द्या, त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणजे ते असं प्लांट आहे ना की कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही घरात ठेवून द्या, इनडोअर ठेवा, आउटडोअर ठेवा, सावलीत ठेवा, उन्हात ठेवा, त्यातल्या त्यात तुम्ही अंधारा जागेत जरी ठेवलं ना तरी ते सर्वाईव्ह करून जातं. एवढं ते हार्डी प्लांट आहे. खूप जास्त पाणी झालं तर मरतं, पण म्हणजे तुम्ही पाणी अगदी महिनाभर पण त्याला नाही दिलं ना तरी पण ते सर्वाईव्ह करून जाईल ना, इतकं ते हार्डी प्लांट आहे. तर तुम्हाला आणि कटिंगने पण ग्रो होतं, त्याच्या पत्तीपासून पण ते ग्रो होतं. आणि कुठून तुम्हाला मिळालंच तर घेऊन या आणि त्याच्यापासून सुरुवात करा, एक एक्सपिरियन्स पण येतो चांगला. आणि हे बघा हे किती छान पिटूनियाचा हा कलर आहे, भरपूर ब्रांचेस आहेत त्याला आणि तो कलर पण खूप ब्राईट आहे. हे हळूहळू मे बी हे खराब होईल कारण यातही खूप जास्त पाणी होतं, पण ते एवढ्या दिवस सर्वाईव्ह करतंय यातच जे आहे मला भरपूर आनंद आहे की अजून 8 दिवस जरी ते छान जगलं तरी पण चालतंय. म्हणजे आतापर्यंत मला ह्या गोष्टीवर एकच कमेंट होती, पण फ्युचरमध्ये तुम्हालाही वाटत असेल किंवा तुम्ही कमेंट करणार फ्युचरमध्ये तर मी आधीच उत्तर देते. मी काय करते ना, म्हणजे दिवाबत्तीचं जे पण तुम्हाला दाखवते ना व्हिडिओमध्ये, म्हणजे माझं आधी देवपूजा पूर्ण झालेली असते. म्हणजे देव वगैरे सगळे धुवून झालेले असतात, त्यांची अंघोळ झालेली असते आणि जेव्हा दिवा लावते ना मी पर्टिक्युलर बरोबर तेव्हाच व्हिडिओ स्टार्ट करते की दिवा लावण्याचा, अगरबत्ती लावण्याचा तेवढा शॉट दाखवावा. आणि मग नंतर मी मोबाईल जो आहे माझा कॅमेरा बंद करून देते आणि मग माझी आरती वगैरे जी काही असते ना ती करत असते. सो देवांची
देवांची अंघोळ आणि आरती नंतर जी आपली महत्त्वाची पूजा असते ती काय मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड करत नाही, कारण ते पूर्ण गोष्टी करायला ना मला जवळजवळ 11 ते 12 मिनटं लागतात आणि 11 ते 12 मिनटं मी पूर्ण शूट करायचं म्हटलं तर मग माझा व्हिडिओ त्यातच संपून जाईल. आणि असंही मी आधी पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की असंही पूजा करताना मला जास्त दाखवायला आवडत नाही, त्यामुळे जे कम्फर्टेबल आहे ना, जिथे म्हणजे दिवा वगैरे लावण्याच्या गोष्टी तिथे फक्त मी तेवढा कॅमेरा ऑन करते आणि ती जी रूटीन आहे ती थोडंसं शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते तुमच्यासोबत. सो बघा, हा जो ड्रेस मी आज घातला आहे ना, तर मी तो घेतलेला आहे आजिओवरून घेतलेला आणि जेव्हा घेतला ना तेव्हा पण तुमच्यासोबत शेअर केला होता. खूप हौसेने जपून ठेवला होता मी याला, की जेव्हा आम्ही फिरायला जाऊ आणि बीचवर वगैरे जाऊ तेव्हा घालेल म्हणून जवळजवळ 4-5 महिन्यापासून जपून ठेवला होता. आणि जेव्हा आम्हाला गणपतीपुळेला जायचं होतं ना, तर तेव्हा मी घातला पण होता सकाळी. पण गोष्ट अशी झाली की माझं हे रिअलाईज झालं की अरे नको जाऊ दे. आणि माझ्या मावशीची सासू वगैरे पण होत्या. मी घातला आणि रूम आम्ही खाली करायच्या 5 मिनटं अगोदर मी फटक्यात जीन्स आणि जे होतं ना शर्ट घालून घेतलं, कारण याला स्लीव्ज वगैरे नाही आहेत. तर म्हणजे ते मला काही बोलतील की नाही मला माहीत नाही, पण म्हटलं जाऊ दे, आपल्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं की नको कशाला बोलायला चान्स देवा वगैरे वगैरे असं, कारण ते जुन्या विचारांचे लोक असतात. सो मी लगेच ड्रेस चेंज करून घेतला आणि जीन्स वगैरे तेव्हा वेअर केली होती. सो अशा या ड्रेसची स्टोरी होती. म्हणून फर्स्ट टाईम जो आहे तुम्ही आता फायनली त्याला वेअर करते इतक्या दिवसानंतर, म्हणजे खूप महिन्यानंतर. आणि आता ह्या ड्रेसची जी घडी चालली आहे ना, तर ही काल बघा तुमच्यासोबत शेअर केलं मी की म्हणजे पियाचा जो युनिफॉर्म होता तो घरी मला थोडा अल्टर करावा लागणार होता. तर स्कूलमधून फोन आला की त्यांनी टेलर वगैरे तिथेच मागवलेला आहे, त्यामुळे हा युनिफॉर्म तुम्ही जर सबमिट करून दिला तर आम्ही जो आहे त्याला अल्टर करून घेऊ. म्हटलं ठीक आहे, बरंच आहे, कारण मग दुपारी तिथे पियाला घेऊन बसा आणि मग ते अल्टर करा, परत काही झालं खालीवर त्यातही टेन्शन असतं. त्यापेक्षा 15-20 मिनटं लागतील मला जाऊन येऊन. आणि ते युनिफॉर्म जे आहे मी देऊन आली स्कूलमध्ये जाऊन. आणि आल्यानंतर म्हणजे जायच्या आधीच ना मी ही आवडा ज्यूसची बॉटल जी होती ती बाहेर काढून ठेवली होती की आल्याला थोडं नॉर्मल रूम टेम्परेचरला पण येऊन जाईल आणि मला पिता पण येईल लगेच. सो असं हे म्हणजे इझी आहे बरं का, की रोज मिक्सर वगैरे काढून सगळं तामझाम करण्यापेक्षा एकदा पावभर आवडा आणला ना की त्याचा ज्यूस बनवून ठेवायचा आणि 3-4 दिवस आपण मस्त एन्जॉय करू शकतो. फटक्यात काढून जे आहे पिऊ शकतो. आणि ना म्हणजे काय झालं आहे माहिती आहे का, की आवडाचा ज्यूस जर तुम्ही बनवून ठेवला ना तर तो थोडा तुरट होऊन जातो. आंबट तर असतोच भरपूर, पण थोडा तुरट होऊन जातो. सो त्याच्यामुळे जरा जास्तच विचित्र वाटत होतं प्यायला. पण जे माझं काम वाचलं ना बनवण्यामागचं त्याच्यामध्ये मी भरपूर हॅपी होती की मला परत सगळं हे रोज करण्याची गरज नाही. सो नेक्स्ट टाईम पण मी आता असंच करेल की आवडे आणलेत पावभर की त्यांचा ज्यूस करायचा आणि अशा बॉटलमध्ये भरून ठेवायचा. स्वयंपाकाला जरा वेळ आहे, पण मी ना सगळं फक्त म्हणजे आज जे काही भाजी वगैरे बनवायची त्यासाठी जे काही फ्रीजमधून सामान पाहिजे ना तो सगळं काढून ठेवते. म्हणजे जशी फ्लावर वगैरे आहे खूप गार असते ती, मग त्यामुळे मी जरा आधीच काढून ठेवलं होतं 10-1 मिनटं, जेणेकरून ते थोडं रूम टेम्परेचरला येऊन जातं. आणि आज मी फ्लावरची मसाले भाजी बनवणार आहे, तर त्याचाच हा मसाला वगैरे मी प्रिपेअर करून ठेवला होता. आपल्याला वाटतं की म्हणजे 5 मिनटं आहेत 10 मिनटं आहेत थोडं प्रिपरेशन करून आपण बसून राहू, पण मग नंतर बसायला गेल्यावर रिअलाईज होते की काय करशील इथे रिलॅक्स बसून, त्यापेक्षा चला कामाला लागा. आणि आपण कामाला लागतो. माझंही तसंच झालं. म्हणजे मी सगळं काढून ठेवलं होतं किचनवर आणि 5-10 मिनटं म्हटलं रिलॅक्स बसूयात. मोबाईल घेतला हातामध्ये आणि 2-4 यांना कमेंट्सला रिप्लाय केला मी, पण माझ्या तेच चाललं होतं डोक्यामध्ये की शेवटी काम तर मलाच करायचं, चला मग उठा आणि आताच करून मोकळं होऊया. म्हणजे काम संपलं ना की आपण निवांत बसू शकतो, पण काम आहे मग तेव्हा निवांत काही बसलं जात नाही. तर इथे मी मसाला माझा भाजून झाला होता आणि तेच जे कांदा वगैरे सगळं जे आहे ते सगळं भाजून घेतलं होतं मी. आणि त्यानंतर आता मिक्सरमधून त्याला काढून घेते. नॉर्मल जशी आपण मसाल्याची भाजी बनवतो तशीच बनवते. आधी जी होती ना फ्लावर कट करून तिला पाण्यामध्ये थोडी शिजवून घेतली आहे आणि मग त्यानंतर ती जी आहे भाजीमध्ये टाकेल. आता आधी मसाला वगैरे परतून घेते आणि मग त्यानंतर ती भाजी टाकेल. आणि वाटाणे जे असतात ना म्हणजे थंडीत मिळतात म्हणून मी ट्राय करते की प्रत्येक भाजीमध्ये वाटाणे जे आहे ते इन्क्लूड करायचे. आणि हळूहळू आपल्याला रिअलाईज होतं काम करता करता की माझ्याकडे तर काही गोष्टी आहेत पण त्या यूज करायची आठवण राहत नाही. जशी ही घरातली चप्पल आहे, कारण आता मागे थोडे दिवस जी होती ना थंडी म्हणजे बऱ्यापैकी अशी होती की स्वेटर घाला नको घाला काही फरक वाटत नव्हतं, एवढं नॉर्मल टेम्परेचर झालं होतं. पण आता काल परवापासून परत थंडी जी आहे ती भरपूर पडायला लागली आणि सकाळी पण खूपच गार हवा होती. म्हणजे मी जेव्हा केस वाळवायला मस्त छान बाल्कनीत गेली असं वाटलं की थोडी थंडी सहन करता करता जर हवेत 5-10 मिनटं उभी राहिली ना तर माझे केस असेच छान सुकतील. पण खूपच गार हवा चालली आहे सध्या, त्यामुळे मी चप्पल शोधून आणली आणि मग आता घातलेली आहे. आणि आता इथे पुढचं आपलं रेग्युलर काम जे आपलं नेहमीचं असतं स्वयंपाकाचं. चला भाजी बनवते मी. भाजी बनवून झाली की त्यानंतर चपाती पण बनवायची आहे आणि मग तुम्हाला भेटते.
स्वयंपाकाचं माझं पूर्ण काम झालं आहे, पण जेवायला जरा वेळ आहे आणि म्हटलं काहीतरी करूयात त्याचा उपयोग. तर मी इथे जे आहे ना बाहेर माझे मेन डोअरच्या बाहेर काही प्लांट्स ठेवलेले आहेत आणि आधी तर याच्यापेक्षा भरपूर जास्त ठेवले होते, पण हळूहळू करून भरपूर कमी झाले. मागच्या उन्हाळ्याच्या आधी माझ्याकडे इतके म्हणजे असे बुशी मनी प्लांट होते ना, पण मागच्या उन्हाळ्यामध्ये जे ऊन पडलं ना, त्या ऊन काही सहन करू शकले नाही ते आणि बरेच मनी प्लांट माझे खराब झाले. नाहीतर माझा जो म्हणजे मेन डोअरचा बाहेरचा एरिया होता ना एंट्रन्स, तो इतका छान दिसायचा ना मनी प्लांट्समुळे. आणि 2-4 स्पायडर प्लांट पण होते, त्याच्याने पण खूप मस्त वाटायचं. पण उन्हामुळे जे असतात ना असे काही झाडं असतात ते खराब व्हायला लागतात आणि बरीच गरम हवा चालायची गेल्या वर्षी, त्यामुळे ते खराब झाले. आता बघा मी इथे वेळेचा सदुपयोग करून जे आहे माझे हे जे आहेत ना अरेका पाम्स आहेत आणि त्यांना जसं आणलं, ह्या दोघं कुंड्या विकत घेतल्या, ही सगळी जर्नी जी आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुमच्यापैकी जो कोणी मला आधीपासून बघत असेल त्यालाही माहिती असेल. तर मी मस्त कापड घेतला, ओला करून आणला आणि बाहेर बसून मस्त त्यांचे पत्ते जे होते ते पुसून काढत होती. नंतर मला रिअलाईज झालं की एवढे एक एक पत्ते पुसण्यापेक्षा आपण याला वॉश पण करू शकतो. आणि लकीली यांच्या दोघांमध्ये मी पाणी टाकलेलं नव्हतं. बाकी सगळ्या झाडांना मी सकाळीच पाणी दिलं होतं आणि आधीपासून पाणी दिलेलं असलं आणि मग परत आपण वॉश करण्यासाठी पाणी वगैरे दिलं झाडांमध्ये, तर मग एक्स्ट्राचं पाणी पडतं आणि सुकायला वेळ लागतो. आणि जसं की मी ह्या एरियामध्ये ठेवलं आहे तर इथे ऊन वगैरे अजिबात नसतं, फक्त ब्राईट लाईट असते आणि थोडीफार हवा चालते. मग त्याच्या याच्यानेच जास्त हे पाणी सुकतं आणि जेवढं झाडांना प्यायचं असतं तेवढं ते झाडं पितात. म्हणून मग मी म्हटलं त्यासाठी मी रिस्क घेतली आणि वॉश करून घेतलं. अदरवाईज मग कापडाने पण पुसून छान होऊन जातात. आणि त्यांच्या पत्त्यांवरची धूळ जर आपण काढून घेतली ना तर काय होतं की त्यांना म्हणजे हवेतून पण ते भरपूर गोष्टी ॲब्झॉर्ब करत असतात आणि त्यांची ग्रोथ त्यातून पण होते. म्हणून त्यांची पत्त्यांवरची धूळ काढून घेतली पाहिजे. हा मनी प्लांट माझा सगळ्यात म्हणजे आत्तापर्यंत जेवढे मनी प्लांट माझ्याकडे आहेत ना सगळ्यांमध्ये जुना हा मनी प्लांट आहे. याचे बरेच कटिंग करून मी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून कटिंग्स काही जगल्यात पण छान, काही ज्या आहेत पूर्ण मुंबई वगैरे पण फिरून आलेल्या. हे मी इथेच सोडून गेली होती जेव्हा आम्ही मुंबईला गेलो होतो तेव्हा. हे मनी प्लांट इथेच होतं आणि भरपूर वाईट कंडिशनमध्ये होऊन गेलं होतं, पण तरीही मी आल्यानंतर त्याने व्यवस्थित सर्वाईव्ह करून जे आहे परत ग्रोथ स्टार्ट केली. आता गेल्या काही दिवसांपूर्वी मी याची ब्रांच कट करून जे आहे पाण्यात टाकलेली होती. आता तेच फक्त सगळं ओल्या कपड्याने पुसून घेते, जेणेकरून अजून त्यांची ग्रोथ जी आहे ती छान झाली पाहिजे. जेवण झाल्या स्कूलमधून फोन आला आणि टीचर म्हणतात की पियाला 99 काहीतरी असतो, तो तेवढा तिला ताप आहे, तर तुम्ही घ्यायला या म्हणून. आणि मी सकाळीच युनिफॉर्म वगैरे द्यायला गेली ना स्कूलमध्ये, मला दिसली पण ती, मी तिला हाय वगैरे केलं फक्त लांबून, पण तेव्हा काही वाटलं ना तिच्याकडे बघून. पण कालपासून ना तिला थोडं म्हणजे असं थोडी सर्दी पण तिला असं वाटत होती आणि ताप वगैरे नव्हता, पण आता ताप वगैरे तिला जे आहे ते थोडा वाटतोय. सो आता काय होतं आहे, जसं मी तुम्हाला सकाळी पण म्हणले की खूप जास्त गार हवा चालली आहे, मग त्यामुळे पण मुलांची त्यांची सगळी ॲन्युअल डेची प्रॅक्टिस वगैरे होत असते आणि मग त्यांना सगळं ग्राउंडमध्येच हे सगळं करायला लावतात. मग गार हवा पण चालते, त्यामुळे पण जे आहे वातावरण पण चेंज झालं आहे, त्यामुळे हे सगळं असू शकतं. ताप तर खूप जास्त नाही तिला, पण आता आलीच आहे लवकर आणि थोडं पण मुलांना असं काही वाटायला लागलं तर ते जेवण अजिबात करत नाही. आणि तिने जेवलीच नाही. तिला म्हटलं डायरेक्ट जे आहे आपण आता झोपायला जाऊयात. आणि तिला हे ॲन्युअल डेजच्या पास मिळालेले आहे आणि ती ह्या गोष्टीसाठी दुःखी आहे की अजून एक्स्ट्रा पास पाहिजे होती. म्हणजे कार्तिक माझ्या भावाला पण तिला बघायचं आहे की तिचा ड्रामा दाखवायचा आहे आणि पण पास एक्स्ट्रा मिळाली नाही, कारण आम्ही आधी इन्फॉर्म केलंच नाही स्कूलमध्ये. आज सकाळी तिने सांगितलं, पण टीचर म्हणले की आधी सांगायला पाहिजे होतं म्हणून. सो त्यामुळे तिला थोडा सॅडनेस जो आहे तो की मामा येणार नाही बघायला म्हणून असं. सो आता ते बघूयात आता काय होतं नेक्स्ट डे. पण सध्या आमच्या दोघांपुरतं पास मिळालेले आहेत आणि आता तिला मी झोपवते छान. कधीतरी असं होतं, जनरली मी दुपारी झोपत नाही, पण आज पियाला झोपवताना ती मला पकडून झोपली होती. म्हणजे हात माझा तिने इतका घट्ट पकडून ठेवला होता. आणि आपल्याला असं असतं ना की मुलांना थोडं बरं नसलं तर आपल्याला असं वाटतं की त्यांची आरामात झोप झाली पाहिजे, छान रिकवर झालं पाहिजे, म्हणून मी तशीच तिच्यासोबत तिथे 5-10 मिनटं पडून होती आणि कधी माझे डोळे लागले मला समजलंच नाही. आणि उठल्यावर बघते तर 3:30 वाजलेले आहेत. म्हटलं आता माझे भांडे पडून होते आणि कारण आमचं जेवण नुकतंच झालं होतं आणि पिया लगेच आली होती. सो मी उठल्या सगळ्यात पहिले भांडे घासायला घेतले आणि म्हटलं कारण किचन तेवढा जो आहे तो क्लीन पाहिजे आणि होणारे कामं थोडे काहीतरी व्हॅलिड रिझनने उशिरा झाले तर काही वाटत नाही, पण ते पण झोपण्यामुळे उशिरा होत आहे. मग मला जरा थोडं असं वाटतं की नाही आधी किचन जो आहे तो क्लीन झाला पाहिजे. आणि फायनली बघा मस्त किचन माझा क्लीन झालेला आहे.
थोडासा ताप पियाचा वाढलेला आहे. मे बी सायंकाळपर्यंत असंच असलं तर तिला दवाखान्यात जे आहे ते घेऊन जावं लागेल. सर्दीचं प्रमाण आहे आणि थोडा खोकला येतोय. पण मला असं वाटतंय की हे फक्त थंडी हवेमुळे झालं असेल, तर मे बी जे आहे सर्दीचं औषध वगैरे दिल्यानंतर तिला उद्या बरं वाटेल. पण न्यावं लागेल डॉक्टरकडे, कारण तिचं ॲन्युअल फंक्शन आहे सॅटर्डेला आणि तिला तिथे परफॉर्म करायचं आहे म्हटल्यावर त्या दिवशी ती व्यवस्थित ठणठणीत पाहिजे. चला आता तिला इथे घेऊन बसली, जरा वेळ तिच्यासोबत घालवते आणि मी व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.